हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारनं बोलावली त्रिभाषा सूत्री संदर्भात बैठक। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री बैठकीचं आयोजन। त्रिभाषा सूत्री संदर्भात सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। आजपासून हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आंदोलन सुरू करणार। राज्यभरातील शाळांच्या बाहेर पालकांच्या सह्यांची मोहीम राबवली जाणार। कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील तो अधिकार त्यांचा, तर शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत। कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं मोठं विधान। नागपुरात वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढल्याच्या नागरिकांच्या तक्रारींनंतर मुख्यमंत्री संतप्त। स्थानिकांनी तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर फडणवीस आणि गडकरींकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी। कॅन्सरग्रस्त आजीला नातवानं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याची धक्कादायक घटना। उपचारासाठी पैसे नसल्यामुळे नातवाचं माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य। सांगलीच्या आटपाडीत सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे बापाकडूनच मुलीला बेदम मारहाण। बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू। मुलीला मारहाण केल्याप्रकरणी वडिलांना अटक। जर सध्याचे इराण शासन इराणला महान बनवण्यात अयशस्वी ठरत असेल तर सत्ता बदल का नाही होणार? इराणच्या परमाणु ठिकाणांवरती हल्ल्यानंतर ट्रम्प यांचं ट्विट। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमधील फोर्दोन न्यूक्लिअर साइटचे एंट्री पॉइंट नष्ट। डोंगराळ भागातही मोठं नुकसान। सॅटेलाइट फोटोतून जमीन खचल्याचे संकेत। इस्रायल आणि इराणमधील युद्धात आतापर्यंत 865 जणांचा मृत्यू। 3000हून अधिक लोक जखमी। इराणमध्ये आणखी नुकसान करण्याचे इस्रायलचे टार्गेट। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची आक्रमक भूमिका। हॉर्मुझ खाडी बंद करण्यासंदर्भात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत एकमत। लवकरच निर्णय होण्याची शक्यता। जगभरात इंधनाच्या दराचा महाविस्फोट होण्याची शक्यता। पुन्हा एकदा इस्रायलचा इराणच्या लष्करी तळावरती हल्ला। इमाम हुसैन स्ट्रॅटेजिक मिसाईल हेडक्वार्टर्ससह अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलचा दावा। ज्याला बहिणी आहेत तो माणूस 100% नशीबवान आहे। आई गेल्यानंतर बहीण आईची सुद्धा भूमिका पार पडते असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी बहीण भावाच्या नात्यावरती भावनिक प्रतिक्रिया दिली। दरम्यान बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं बहिणी मला मिळाल्या आहेत, हीच आपली आयुष्यातली सर्वात मोठी कमाई असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले। ज्याला बहीण आहे तोच माणूस नशीबवान आहे। मला बहीण आहे, ज्याला बहीण नाही त्याला विचारा। आई गेल्यानंतर बहीण आईची सुद्धा भूमिका करते, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं। ज्याला बहिणी आहे तो माणूस 100% नशीबवान आहे। मला तरी आज एवढ्या बहिणी बघायला मिळाल्या, माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई असं मी या ठिकाणी मानतो।